आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। तर संभाजीनगरात हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यानंतर पुढची बातमी आहे मुंबईमधून। मातोश्रीवरती ज्या उमेदवारावरून नाराजी नाट्य घडलेलं होतं त्या उमेदवारानं अखेर बंडखोरी केली आहे। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 95 इथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरीश शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र याच प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर आज अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। हरीश शास्त्री यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार वरुण सरदेसाई हे आग्रही होते, तर चंद्रशेखर वांगणकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी अनिल परब हे प्रयत्न करत होते। त्यामुळे मातोश्रीवरती जे नाराजी नाट्य रंगलेलं होतं त्याचेच हे पडसाद उमटताना दिसतात। प्रभाग क्रमांक 95 इथून ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरीश शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आणि याच संदर्भातले अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत ने। वेदांत, ज्या प्रकारे आपण प्रज्ञा बघितलं की परवा रात्री 2 पैकी कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म द्यायचा या संदर्भात आपण बघितलं अनिल परब असतील आणि वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद पाहायला मिळाले होते। माजी जी नगरसेवक आहेत चंद्रशेखर वांगणकर त्यांना एबी फॉर्म द्यावा असं अनिल परबांचं म्हणणं होतं, तर दुसरीकडे आपण बघितलं तर हरीश शास्त्री यांना एबी फॉर्म द्यावा असं वरुण सरदेसाई यांचं म्हणणं होतं। आणि हरीश शास्त्री अधिकृत उमेदवार ठाकरेंचे शिवसेनेचे आहेत, त्यांनी काल अर्ज भरला। तर दुसरीकडे आपल्याला बंडखोरी इथे याच वॉर्डामध्ये पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 95 मध्ये अपक्ष म्हणून चंद्रशेखर वांगणकर हे अर्ज भरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ही बंडखोरी कशी शमवणार किंवा ही नाराजी कशी दूर करणार हे पाहावं लागेल। अगदी धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी। तर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। भाजपकडून